एक दृश्य डोळ्यासमोर आणा. पहाटे उठलात, शेतात दुःख आहे, चुलीवर चहा आहे, पक्षी ओरडत आहेत, आकाश लाल होतंय. हे तुमच्यासाठी साधं आहे. तुमचं साधं आयुष्य कुणाचं तरी लक्झरी आहे. आधी नंबर्स बघा, मग ठरवा. जागतिक ॲग्रो टुरिझम इंडस्ट्री 2023 मध्ये 6 लाख कोटी रुपयांची होती. 2030 पर्यंत ती 11 लाख कोटी रुपयापर्यंत जाईल. दरवर्षी 10% ग्रोथ आहे. भारतात डोमेस्टिक टुरिझम 2023 मध्ये 250 कोटी ट्रिप्स झाल्या. रुरल टुरिझम हे आता इंडियामधलं फास्टेस्ट ग्रोविंग टुरिझम सेगमेंट आहे. दरवर्षी 25% ग्रोथ. महाराष्ट्र इंडियाचा नंबर 1 ॲग्रो टुरिझम स्टेट आहे. 4,000 रजिस्टर्ड सेंटर्स. एकट्या महाराष्ट्रात ॲग्रो टुरिझम इंडस्ट्री 2,000 कोटी रुपयांची झाली आहे. आणि हे फक्त सुरुवात आहे. ॲग्रो टुरिझम म्हणजे तुमच्या शेताला टुरिस्ट स्पॉट बनवा. शहरातला माणूस येतो, चुलीवरचं जेवण खातो, नांगर चालवतो, विहिरीतून पाणी काढतो, रात्री तारंगणाखाली झोपतो. हे त्याला शहरात मिळत नाही. तुमच्याकडे हे रोज आहे. आणि एका वीकेंडमध्ये जर 20 टुरिस्ट आले तर 40,000 रुपये ते 1 लाख रुपये मिळतात. इको टुरिझम म्हणजे डोंगर, जंगल, नदी, धबधबा, किल्ले यांना टुरिस्ट अट्रॅक्शन बनवणं. निसर्ग आहे तेच पुरेसे आहे. आता यात सरकार काय देतं? महाराष्ट्र ॲग्रो टुरिझम पॉलिसी अंतर्गत रजिस्ट्रेशन फी फक्त 1,000 ते 5,000 रुपये. टेंट, कॉटेज, किचन साठी 25 ते 50% सबसिडी. मॅक्सिमम 5 लाख. MADC कडून 5 दिवसांची फ्री ट्रेनिंग. 3 वर्ष इन्कम टॅक्स एक्झम्पशन. 20 लाख पेक्षा कमी टर्नओव्हर असेल तर GST नाही. होमस्टे पॉलिसी 2023 अंतर्गत घरातले 2 ते 6 रूम्स टुरिस्टला द्या. 1.5 लाख पर्यंत रिनोव्हेशन सबसिडी. MTDCच्या प्लॅटफॉर्मवर लिस्टिंग फुकट. इको टुरिझमसाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या इको डेव्हलपमेंट कमिटीमध्ये जॉईन व्हा. रेव्हेन्यू शेअरिंग 60% तुम्हाला आणि 40% फॉरेस्ट डिपार्टमेंटला. mahatourism.gov.in वर जा. ॲग्रो टुरिझम सेक्शन उघडा. डॉक्युमेंट तयार करा. आधार, 7/12, बँक पासबुक, फोटो. जिल्हा कृषी अधिकारीकडे हे सगळं सबमिट करा. MADCचं फ्री 5 दिवसीय ट्रेनिंग घ्या. इंस्टाग्राम पेज बनवा. पहाटेचं दूध, चुलीवरचं चहा, हिरवे शेत हे फोटोज टाका. पुणे मुंबईचे लोक आपोआप अट्रॅक्ट होतील. पहिल्या वीकेंड पासून सुरुवात करा. 10 लोकांचं जेवण, शेत व्हिजिट, रात्री मुक्काम आणि इन्व्हेस्टमेंट 50,000 रुपीज. पहिल्या वर्षी 3 ते 5 लाख रुपये शक्य आहे. 2030 पर्यंत इंडियाचा टुरिझम सेक्टर $250 बिलियन होईल. गव्हर्नमेंट गावांना हायवेज, इंटरनेट आणि डिजिटल पेमेंट देतंय. इन्फ्रास्ट्रक्चर येतंय. मार्केट येतोय तुमच्याकडे.